नमस्कार मंडळी. तुम्ही आज बघितलंच असेल की आज मार्केट परत आपलं गॅप डाऊनमध्ये ओपन झालं आणि त्याच्यानंतर मार्केट तो हळूहळू वरती जाण्याचा प्रयत्न केला मार्केटने. पण कालची जी क्लोजिंग होती तिथूनच मार्केटने एक रेजिस्टन्स फेस केला आणि तिथून मार्केट परत डाऊन साईडला मूव्हमेंट करत होतं आणि शेवटी आज आपलं मार्केट निगेटिव्हमध्येच बंद झालं. तर उद्यासाठी आपल्यासाठी मार्केटसाठी म्हणजे इम्पॉर्टंट कोणत्या लेवल असतील ते आपण बघूया. तुम्ही इथे बघत असाल की मार्केट ह्या झोनमध्ये म्हणजे ह्या रेंजमध्ये मार्केट कुठेही ओपन झालं तरी आपण घाई करायची नाही. प्रॉपर मार्केटला पहिले 15 ते 20 म्हणजे अर्धा तास तरी मार्केटला स्टेबल होऊ द्या. कदाचित चान्सेस आहेत की उद्या मार्केट परत गॅप डाऊनमध्ये म्हणजे गॅप डाऊनमध्ये ओपन होण्याची शक्यता आहे. तरी पण तुम्ही बघाल तर मार्केटला हा 23,500चा हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट असेल आणि एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे 23,500ची. त्याचबरोबर जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर आपण डाऊन साईडला विचार करू शकतो. नाहीतर ह्या झोनमध्ये कुठेही मार्केट असेल, तुम्ही बघत असाल की 23,700 ते 23,550 ह्या झोनमध्ये मार्केट कुठेही असेल तर आपण घाई करायची नाही. मार्केटला स्टेबल होऊ द्या आणि जर अपसाईडचा विचार कराल तर अपसाईडला आजचा जो डे हाय होता त्याला ब्रेक केला तर आपण आज म्हणजे उद्या अपसाईडचा विचार करू शकतो. आणि डाऊन साईडचा तुम्ही मेन म्हणजे जी लेवल आहे 23,500ची लेवल तिला ब्रेक होऊ द्या, त्याच्यानंतर आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो. बाकी हा जो पूर्ण झोन असेल तो माझ्यासाठी एक म्हणजे नो ट्रेडिंग झोनच बोलू शकतो आपण यासाठी. तर ह्या लेवल असतील माझ्या म्हणजे हा ट्रेडिंग प्लॅन असेल माझा उद्यासाठी. आणि आज मी ज्या लेवल दिलेल्या त्याचबरोबर त्या एकदम डॉट टू डॉट लेवल मार्केट कामकाज करत होतं त्या लेवलवरती. तसेच उद्याही अशाच प्रकारे करेल. धन्यवाद.